तुम्हाला माहित आहे का आपल्या यवतमाळातील सर्वाधिक सुंदर गणपती मंदिर कुठे आहे? नाही तर चला माझ्यासोबत, आज मी दाखवणार आहे आमच्या यवतमाळातलं सर्वाधिक सुंदर गणपती मंदिर. मी विकी स्वागत करतो यवतमाळ दौऱ्याच्या पहिल्या एपिसोडमध्ये. आज आपण जाणार आहे श्री गणपती मंदिर, ज्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे. तर आतमध्ये जातानाच तुम्हाला डाव्या साईडला डोळ्याचा दवाखाना पण बघायला मिळेल, ज्याची मात्र फक्त 30 रुपयामध्ये तुमचा डोळ्याचा उपचार होऊन जातो. त्यानंतर जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तर थंड्या पाण्याच्या वर्षाने तुमचं स्वागत पण केलं जातं. थोडाच समोर गेल्यावर उजव्या साईडला तुम्हाला नंदी महाराज आणि महादेवजीची खूप सुंदर मूर्ती पण बघायला मिळेल. त्याचे दर्शन करून जेव्हा तुम्ही आतमध्ये जातात तर गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती पण बघायला मिळेल. त्यांचे दर्शन करून जेव्हा आपण मंदिराची प्रदक्षिणा घेतो त्यानंतर तुम्हाला माहीत आहे का, कारण मंदिराची प्रदक्षिणा आपण का बरं घेतो? कारण तिची जे पॉझिटिव्ह वाईब असतात ते आपल्या आतमध्ये घेण्यासाठी आपण प्रदक्षिणा करतो. त्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला विठ्ठू माऊली आणि रुक्मिणी माताची मूर्ती पण बघायला मिळेल. थोडा समोर गेल्यानंतर पिंपळाचं झाड पण, आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला सर्वश्रेष्ठ मानलं जातं सर्व झाडापेक्षा. त्यानंतर तुम्ही बाहेर जेव्हा जाता तुम्हाला एक छोटासा गार्डन पण बघायला मिळेल. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा बंद होता, कारण ते फक्त चतुर्थीलाच ओपन असतात. त्यानंतर तिचे जे केअरटेकर होते ते पण खूप चांगले होते, कारण तिची पूर्ण केअर घेत होते. स्वच्छता पण खूप